हे आहे ना माझ्याकडे, ठेवले मी इथे ठेवू. नाही त्याची काय गरज नाही. जरा हे ते बाजूला तिकडे आवाज करणाऱ्यांना माझी विनंती आहे. मागे कोणी बोलू नका कृपया. कन्सर्न पीपल दे शुड नॉट मेक एनी टाइप ऑफ शाउट. तर पत्रकार बांधव भगवानांनो, तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छितो की ही जी ढगफुटी आहे म्हणा किंवा अवेली पडणारा पाऊस, हे आपल्या मानवानं केलेल्या अविचाराचे फल आहे. ज्याला वातावरणीय बदल, क्लायमेट चेंज, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग त्याला शब्द दिला. अल्गोर हे अमेरिकेचे तत्कालीन व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यांनी उष्णता वाढणार आहे जगामध्ये अशा प्रकारची लोकांना सूचना दिली आणि कालांतराने ती खरी ठरत चालली. आज विधान सभेमध्ये प्रश्न विचारताना सन्माननीय आमदार संतोष दानवे यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली आणि त्याच्यावर जवळजवळ माझ्या दृष्टिकोनातून 30 ते 35 मिनिटं सभागृहामध्ये चर्चा झाली. साधारणपणे 300 वर्षापासून युरोप आणि अमेरिकेच्या लोकांनी भूगर्भातल्या असलेल्या खनिजाचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं वापर केला आणि परिणामी एकूण जो निसर्गाचा समतोल बिघडायला सुरुवात झाली. आणि नंतर मग आज पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आणि एकूण उष्णता वाढली आणि भविष्यकालामध्ये कोळशावर निर्माण होणारी वीज ही बंदच होणार आहे. किंबहुना पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं टोटली बंद होतील. हे मी आज बोलतो. कोणी म्हणेल कशाला का की गणेश नाईक काय होत, कारण 2012 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांना मी एक पत्र दिलं होतं, म्हणजे पुस्तक दिलं होतं आणि त्याचं टायटल ठेवलं होतं मी ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कुलिंग. म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड़ आपले माँ के नाम ही जी संकल्पना मांडली, त्याच्यामधून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक सूचना घेतली आणि त्यांनी राज्यामध्ये 300 कोटी वृक्ष लावण्याचं त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं. आता 300 कोटी उद्दिष्ट ठेवताना रोपाची उपलब्धता नाही म्हणून वनमंत्री म्हणून 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून रोपं बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या कोकणाकरता शहापूर तालुक्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब तयार होते. पश्चिम महाराष्ट्राकरता पुण्यामध्ये लॅब तयार होते. त्याचबरोबर मराठवाड्याकरता संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅब तयार होते. जळगावमध्ये खानदेशाकरता आणि नागपूरमध्ये विदर्भाकरता अतिशय गतीनं त्या ठिकाणी रोपं निर्माण करणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्याकरता सर्वांनी सहभाग घेणं. एकूणच आज आमदार आशिष देशमुख यांनी असं म्हटलं की माझा 10% आमदार निधी मी वृक्षारोपणासाठी देऊ इच्छितो आणि त्यांनी सांगितलं की ठराव करा. तर मी ठराव म्हटलं, प्रश्न असा आहे की काही ग्रामीण भागातल्या लोकांना ठीक आहे, परंतु शहरी भागामध्ये 10% निधी देणं उचित अनुचित याच्यावर सखोल चर्चा होणं गरजेचं आहे. एकूणच भविष्य काळामध्ये मी जे मनमोहन सिंग साहेबांना जे पत्र दिलं त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की वर्ल्ड ग्रीड ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे सोलरच्या माध्यमातून वीज निर्माण व्हावी आणि ती जगाचं एकच ग्रीड बनावं. म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे अति सुरुवातीला सूर्य उगवणारे देश आहेत. त्याच्यातला सूर्याचा प्रभाव, सोलरच्या याचा प्रभाव बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, या इराण, इराक वगैरे या ठिकाणी तो होईल आणि भविष्य काळामध्ये निश्चितपणे इलेक्ट्रिकल व्हेकल हाच त्याला पर्याय राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आता याविषयी तुम्ही का चर्चा केली, तर हे जे ढगफुटी किंवा हवेली येणारं पाणी हे त्याचंच परिणाम आहे. जर का महाराष्ट्र राज्याने उद्याला 300 कोटी झाडं लावली
आणि आज सुद्धा फॉरेस्टमध्ये चांगल्या प्रकारे झाडं आहेत. आज शहरी भागामध्ये सुद्धा लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे. सोशल फॉरेस्टच्या माध्यमातून सुद्धा लोक झाडं लावत आहेत. जर अशाच प्रकारचे अन्य राज्यांनी सुद्धा झाडं लावली तर आपला भारत निश्चितपणे संपन्नतेकडे जाईल. युरोप आणि अमेरिकेमध्ये तर काही ठिकाणी 70% जागा ही झाडाने व्यापलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 21% जागा भूभाग हा वन विभागाकडे आहे. म्हणजे तो थंब रूल प्रमाणे 33% व्हावा अशा प्रकारचे केंद्र सरकारच्या वन विभागाने महाराष्ट्र सरकारला कळवलेलं आहे. आता 12% अधिक जागा वाढवण्याकरता जनसामान्यांचा त्या ठिकाणी सहभाग असल्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीत. आणि आज ही जी परिस्थिती निर्माण झाली की पूर्वी वसई नगरपालिका वेगळी होती, विरार नगरपालिका वेगळी होती, नाला सोपारा पण नगरपालिका वेगळी होती, त्याचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं. दुर्दैवानं या सर्वांना सामावून घेण्याकरता ज्या बुद्धिमत्तेचे जे अनुभवाचे अधिकारी वर्ग असायला पाहिजे होतं, दुर्दैवानं तो उपलब्ध झाला नाही. आणि परिणामी आज वसई विरार शहराची दयनीय अवस्था आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भराव टाकून बांधकामं केली. काही ठिकाणी जुने नाले असलेल्या जागा सुद्धा भरल्या आणि त्याच्यावर त्या ठिकाणी बिल्डिंगा बांधल्या. आता ती दोष कोणाचा द्यावा, आता या ठिकाणी कोणाला स्टिकर लावण्याची माझी इच्छा नाही. परंतु भविष्य काळामध्ये आम्ही जे सगळेजण आम्ही आता जो पाणी दौरा केला, निश्चित स्वरूपामध्ये आलो की याचं सॅटेलाइटच्या माध्यमातून किंवा ड्रोनच्या माध्यमातून याचं संपूर्ण चित्रीकरण करून लवकरच साधारणपणे 15-20 दिवसाच्या आतमध्ये वसई शहराची आजची जी स्थिती आहे की गोगटे सॉल्ट, तुम्ही नाव ऐकलं असाल, गोगटे सॉल्ट हा 1000 एकर जागा महसूल विभागाची गोगटेंना त्यावेळेला सरकारने देऊ केली होती. परंतु गोगटेंनी त्याचा वापर न केल्यामुळे ती मूळ जागा पुन्हा शासनाकडे वर्ग झालेली आहे. मधल्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही पालघर जिल्ह्याच्या वाढवण बंदर, त्याच्यानंतर होणारा नवीन विमानतळ याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींना मी सांगितलं की वसई शहरामध्ये गोगटेंची असलेली जी 1000 एकर जागा आहे, त्या जागेचा वापर साधारण 300-400 एकर जागेमध्ये होल्डिंग पॉईंटसाठी व्हावा. त्याच्यानंतर महानगरपालिकेला काही उत्पन्न होण्याकरता त्याच्यातली 100-150 एकर जागा महापालिकेकडे जावी. त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेचं मोठं थिएटर व्हावं, स्टेडियम व्हावं. आणि त्याच्यानंतर राहिलेल्या जागा साधारण 200-250 एकर जागा या शहरामध्ये राहणाऱ्या विविध धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांना त्यांच्या वास्तूकरता द्यावे. कारण मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाच्या लोकांनी माझ्याकडे आमच्या समाजाच्या वास्तूकरता जागा देण्याची विनंती केली. मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललो आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा त्याला संमती दाखवली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवली. माननीय कलेक्टर महोदया यांना मी सांगितलं की बा तुम्ही आणि महापालिकेचे आयुक्त या दोघांनी त्या अनुषंगाने डिझाईन तयार करा आणि भविष्यकाळामध्ये माननीय गरज पडेल तर मंत्रिमंडळाकडे जावं लागेल. ही जागा या लोकांना देताना कॅबिनेटची त्याला संमती घ्यावी लागेल. परंतु मला विश्वास आहे की ज्या विचारसरणीनं समाजाच्या हिताकरता चालणारं सरकार आहे तर त्या ठिकाणी तिला अडचण येणार नाही. आज आता वसई महानगरपालिका म्हणजे वसई विरारमध्ये आतले अंतर्गत भूमिगत ड्रेनेज नाहीत. त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झालेली आहेत तर ही बांधकामं अनधिकृत जर करायची नाहीशी करायची म्हटली तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून सरकारनं माननीय बावनकुळे साहेबांच्याच महसूल विभागामार्फत शासनानं कॅबिनेटची मान्यता घेतली की 2011 पर्यंत राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी ते फक्त फॉरेस्टच्या जागेत असता कामा नये किंवा डिफेन्सच्या जागेत असता कामा नये. डिफेन्स आणि फॉरेस्टची जागा वगळता त्या ठिकाणी ती राहणारी जागा त्यांच्या मालकीची करून देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे.
आणि त्या सर्व गोष्टीचा विचार करून साधारणपणे या शहराचा विकास कसा होईल. शेवटी ही बघितलेली परिस्थिती धारावीची झोपडपट्टीपेक्षा वर्स्ट ही त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती दूर करण्याची शासनाची निश्चित इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये माननीय मोदीजींनी प्रत्येकाला घर मिळावं ही संकल्पना मांडलेली आहे. ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन बांधील आहे आणि आता ह्या परिस्थितीमध्ये मला सांगायला आनंद वाटतो. म्हणजे की तुम्ही म्हणाल का बा या अशा परिस्थितीत तुम्हाला आनंद का वाटतो. आनंद यासाठी वाटतो की सगळ्या शासकीय यंत्रणा अतिशय दिवस रात्र झटले. तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा चित्रीकरण केलं. ज्या ज्या ठिकाणी म्हणजे मीडिया, प्रिंट मीडिया, तुमची इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे सोशल मीडिया मी म्हणतो की तुमच्यामुळे लोकांना अंदाज आला आणि सर्व पक्षाचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी उतरले. मोठ्या मोठ्या NGOज उतरले. आमचे खासदार, आमदार आणि महापौर सुद्धा, नगरसेवक सुद्धा या सगळ्यांनीच त्या ठिकाणी कष्ट केले. आता या परिस्थितीत ही काय कोणाच्या एका मुलं आलेली नाही. याला जबाबदार महापालिका एकटी नाही, याला जबाबदार नगरसेवक नाहीत, त्याला आमदार जबाबदार. ही फार कालखंडापासून निर्माण झालेली परिस्थिती. परंतु या परिस्थितीवर मात निश्चितपणे आपल्याला करायची आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं साधारण 15 मी आता माननीय आयुक्त पृथ्वीराज महोदयांना आणि जाखड मॅडमना पण सांगितलं की तुम्ही एकत्र बसा आणि या सगळ्या म्हणजे MSCBचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, हायवे अथॉरिटीचे अधिकारी, जे पर्यावरणचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, महसूलचे अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश करून उच्चस्तरीय त्या ठिकाणी बैठक घेऊन या वसई शहराला एक चांगला आकार देण्याचा निश्चितपणे विचार आहे. तो त्या ठिकाणी कसलाही राजकीय भूमिका मनात न घेता समाजाची आपली बांधिलकी आहे, त्या समाजाचं चांगलं हित व्हावं ही त्या ठिकाणी धारणा ठेवलेली आहे. आता एकूणच आम्ही सकाळपासून जवळजवळ 5-7 ठिकाणी व्हिजिट केले. आम्ही ससूनवगर, त्याच्यानंतर बाफाना तर या सर्व ठिकाणी परिस्थिती लोकांची फार म्हणजे दोलायमान आहे. लोकांनी संकटाशी मुकाबला केलेला आहे. अजून काही ठिकाणी लोकांच्या घरामध्ये अजून पाणी आहे आणि ह्या अशा परिस्थितीतून त्या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना जी गरजेची निकड आहे ती सगळी पूर्ण केली जाईल. आता विचारा प्रश्न तुम्ही. दादा, मदत कधीपर्यंत केली जाणार? कारण आपण जर बघितलं असेल तर मागील 4 दिवसापासून लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं. लोकांचं म्हणणं आम्ही काही ग्राउंड रिपोर्ट केले. लोकांचं म्हणणं आहे अधिकारी पोहोचले नाहीत, आम्हाला कोणी विचारलं तर लोकांना तात्काळ मदत कधी करणार आणि नुकसान झालंय का? बंधू, बाब अशी आहे की अधिकारी वर्गाला जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. आता खरं म्हणजे मी असं मनात विचार करू जर का इथे जर अडचण असेल तर ट्रेननी यायचा माझा विचार होता. बाब अशी कालच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी लक्ष वेधलेलं आहे की वसई विरार या परिसरात घराघरामध्ये 3-3, 4-4 फुटाचं पाणी गेलेलं आहे. पालघरच्या गावागावामध्ये सुद्धा 4-4 फुटाचं पाणी गेलेलं आहे. जेवण तर आपण देऊ शकतो परंतु आणि जेणेकरून लक्षात आलं का की सगळं लोकांचं संसारात मुलांची पुस्तकं भिजलेली आहेत, पांघरून भिजलेले, कपडे भिजलेले. आता TV, फ्रीज, पलंग वगैरे या गोष्टी काही शासन देणार नाही, परंतु अत्यावश्यक ज्या गोष्टी करता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच आपत्ती व्यवस्थापन खात्याला सांगून त्यामुळे ते माननीय कलेक्टर महोदय आपल्याला तिथून मेसेज आला पण असेल, ऐकला का? आता उद्यापासून पंचनामे होतील. पंचनामे करताना माझी सूचना राहील की महसूल विभाग आणि महानगरपालिका विभागाने एकत्र त्या ठिकाणी पंचनामा करावा. त्या ठिकाणी आपल्या अधिकारी कोऑर्डिनेशन आणि मॅक्झिमम त्याच्यामध्ये लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होईल असं मी सांगतो. सर, आज 5 दिवस झालेला आहे पंचनामे उद्यापासून तुम्ही आदेश देताय, मात्र आणखी लोकांच्या घरामध्ये लाईट नाही, आणखी ही लोक अंधारामध्ये आहेत. तर तातडीची व्यवस्था म्हणून त्यांच्यासाठी काय व्यवस्था होऊ शकते? कारण चाळीतलेच रूम आहेत बऱ्याच ठिकाणी, अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत, सकल भाग आहेत, लहान लहान मुलं आहेत. याच्यामुळे तातडीची इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते? बंधू, काय झालंय, भाग अजून सुद्धा पाणी साठलेलं आहे. ज्या ठिकाणी DP आहेत त्या DPच्या मध्येच पाणी आहे. केबल ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झालेत, पंक्चर झालेत, ते रिपेअर करण्याकरता सुद्धा तिथं पाणी आहे.
शेवटी ही वस्तुस्थिती आहे की लोकांचे हाल होत आहेत, लहान मुलं आहेत, लक्षात का वयोवृद्ध लोक आहेत, या गोष्टीची पूर्ण जाणीव असताना सुद्धा जितक्या लवकर पाणी ओसरलं जाईल त्या पद्धतीने MSCBचे लोक सुद्धा काम करतील आणि त्याकरता सर्व अधिकारी म्हणजे खासदार, आमदार, माननीय जिल्हाधिकारी, माननीय आयुक्त आणि आयुक्तांच्या हाताखालचा पूर्ण स्टाफ, जिल्हाधिकारी मोदयांच्या खालचा पूर्ण स्टाफ, महसूल आता या ठिकाणी आपल्या ग्रामीण भाग नसल्या कारणानं जिल्हा परिषदचा म्हणजे जो कर्मचारी वर्ग ते होऊ शकत, परंतु एकूण सर्व खात्याचे लोक त्या ठिकाणी सतर्क आहेत. काही ठिकाणी शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी एकत्र कामाला लागलेले आहेत. आता अशी इच्छा असून सुद्धा परिस्थिती काम करण्यासारखी तिथं नाही आहे. आता खरं म्हणजे सावरांचा आता इतका मोठा मतदारसंघ, ते जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी, वसई, पालघर हा टोटल खरं म्हणजे ते सावरांचं म्हणजे स्वतःलाच त्यांना सावराला वेळ मिळालेला नाही, ऐकला का. परंतु मेहनतीनं सगळे कार्यकर्ते काम करत आहेत, म्हणजे पॉलिटिकल कार्यकर्ते पण काम करतात, एकच पक्षाचे नाही, ऑल पार्टी पीपल आर वर्किंग. आणि सर्व समाज सुद्धा या अशा संकटाच्या वेळेला सगळ्यांना मदत देण्याकरता पुढे आता सरकारकडून नेमका मदतीचा स्वरूप कसा असणार आहे, त्यांना तातडीची मदत कशी होणार का, पंचनामे झाल्याच्या नंतरच मदत मिळणार? नाही बघा, प्रश्न असा आहे की ज्यांची घरदारं अजून भरलेली पाण्याने त्यांची व्यवस्था कॅम्पमध्ये केलेली आहे, जेवण खावण चालू आहे. आता ज्यांची घरं ओसरलेली आहेत, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणाचा टीव्ही वगैरे सरकार देण्याच्या भानगडीत पडणार नाही, ते इन्शुरन्स क्लेम करायला लागतील. परंतु ज्या अत्यावश्यक ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सरकारकडून निश्चितपणे दिल्या जातील. आपण सुरुवाती म्हटल्याप्रमाणे की हे सर्व मानव निर्मित असल्याचं आपण सुरुवातीलाच बोलले. अनेक गटारं आहेत, जे महत्वाचे नाले आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. त्याशिवाय आपल्या विभागाने म्हणजे वन विभागाने आदिवासींना दिलेले वनपट्टे आहेत शहरामध्ये, त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात बांधकाम, अनधिकृत बांधकाम झालेले आहे. तर शासन म्हणून हे अनधिकृत बांधकाम आणि इन्क्रोचमेंट जे नाल्यांवर वगैरे झालेले आहे याच्या संदर्भात काही ठोस ऍक्शन घेणार आहे का? हे बघा, बाब अशी आहे की वन विभागाच्या जागांवर केलेलं बांधकाम हे निश्चितपणे काढलं जाईल. डिफेन्सची जागा असेल तर डिफेन्सचे लोक तिथं पाय रोवू पण देत नाही. परंतु अन्य जे खाती आहेत त्या खात्यांच्या ठिकाणी जागेवर वसलेल्या लोकांना 2011 पूर्वीचे पुरावे असतील तर त्या लोकांना 500 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट, 1500 स्क्वेअर फुटापर्यंत त्या ठिकाणी अल्प किमतीमध्ये त्या ठिकाणी घराकरता जागा दिली जाणार आहे. आता राहायला एकूण जी झोपडपट्टी सादृश्य परिस्थिती आहे तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी रिडेव्हलपमेंट होतो. आता नवी मुंबईमध्ये जो माझं गाव आहे त्या गावामध्येच खेरणा, बनकोडे 2 गाव आहेत, तिथे 84 एकर जागा आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह ते सागर नायकांना मी डिझाईन करायला सांगितलेले आणि तीच मगाशी मी राजन नाईक आणि आपल्या दुबे मॅडमच्या या हे दोन्हीच कामदार आहेत इकडचे, तर त्या अनुषंगानं ती डिझाईन इथे दिली जाईल. सेल्फ डेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट इथे वापरला जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून लोकांना शास्त्रीय पद्धतीनं जीवन जगण्याकरता घर मिळावं हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींची भावना आहे की देशातला प्रत्येक नागरिक हा त्याच्या डोक्यावर छप्पर असलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा ही मानवाची गरज आहे, ती भागवण्याकरता एकूण शासन यंत्रणा कार्यक्षमतेने काम करते आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळते, ही महत्वाची बाब आहे. सर, यहाँ पर जो सफाई पाऊस थांबलेला आहे तरी पण अजूनही पाणी जात नाही. ड्रेनेज लाईन नियोजन नाही, त्याच्यामुळे होते, कारण हा पहिला पाऊस आहे. भविष्यात या 2 महिन्यात परत बघा, ज्या ठिकाणी गरजेचं तिथे पंपिंग केली जाणार आहे. पूर्वी सुद्धा या ठिकाणी ज्याला घर नव्हती त्याला शेतामध्ये किंवा मिठागरामध्ये पाणी भरलेलं असायचं. हे 15-15, 20-20 दिवस ते पाणी निसर्ग म्हणजे त्याला तिथून निचरा होत नव्हता. आता परिस्थिती झालेली आहे, ते कोणाला दोष देण्यापेक्षा परिस्थिती जी झालेली निर्माण त्याच्यातून उपाय काढण्याकरता आपण या ठिकाणी आणि लवकरच मुंबईमध्ये या वसई विरार महानगरपालिकेच्या सर्व समस्या
या उन्हाळ्यातल्या पावसाळ्यातल्या हिवाळ्यातल्या या समस्या दूर करण्यात, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, त्या ठिकाणी रस्ते, यातायात, वीज, करमणूक या सर्व गोष्टी करता बैठक लावून सर्वांगपूर्ण त्या ठिकाणी विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यहाँ पर जो गटर सफाई हो रही है सर, गटर सफाई को लेकर 3 कंपनियां जो नियुक्त की गई थी, आचार संहिता लागू था उस समय ही, आरएनबी, अमृत और क्रिस्टल, इन तीनों के द्वारा जो सफाई कर्मी नियुक्त किए गए हैं वो करीबन इस समय 1500 के आसपास जो शहर में काम कर रहे हैं। इससे पहले 3500 काम कर रहे थे। आज भी शहर में पानी निकलने के बावजूद कई सारी इमारतों में गटर का पानी, कचरा पड़ा है और गंदगी में लोग रहने के लिए कहीं न कहीं स्थिति परिस्थिति है। क्या आपको लगता नहीं है कि जो नए नाले सफाई की या गटर सफाई का जो कॉन्ट्रैक्ट दिया गया जिनको, वो जिम्मेदारी से काम नहीं कर रहे हैं, चाहे क्रिस्टल हो, आरएनबी हो, अमृत हो, क्या इन पर बड़ी कार्रवाई नहीं होनी चाहिए? नहीं, देखिए, आपने जिन कंपनियों का नाम लिया उन्होंने उनको जो जिम्मेदारी दी है वो यदि सही ढंग से नहीं की होगी तो उस पर कार्रवाई तो जरूर होगी। 3500 से 1500 कर्मचारी आना। नहीं, हालांकि जैसा शहर बढ़ता है तो लोग यानी कर्मचारियों की संख्या बढ़ती है। यहाँ पे 3600 से 1500 कैसा हो गया, ये भी एक उसकी जांच करने की जरूरत है। इतना 3500 से 1500। हाँ, तो 1500 मतलब 2000 लापता हो गया ना, तो वो क्यों कम हो गए, उसका भी कारण मीमांसा ढूंढी जाएगी और जो उचित काम नहीं करता है उसको वो काम से उसको हटाया जाएगा। मंत्री जी, आपका मेरा सवाल आपत्ति एक मिनट आपत्ति व्यवस्थापन से मेरा मतलब कि जो जितने एसआई वसुंधरा महानगर पालिका में तैनात है, कोई एक भी एसआई जमीन पर उतर के दिखाई नहीं देता है, स्वच्छता निरीक्षक। वहीं दूसरी तरफ महानगर पालिका द्वारा ऐसा कोई बंदोबस्त नहीं है कि इन एसआई की लिस्ट जो है वो पब्लिश की जाए ताकि लोगों को ये मालूम पड़े कि स्वच्छता के लिए किसे संपर्क किया जा सके। नहीं, आपका सवाल सही है कि सैनिटरी इंस्पेक्टर की यादी और कौन से इलाके के लिए कौन सैनिटरी इंस्पेक्टर है वो पब्लिश करने की जरूरत है और किए हैं। आपको अवगत करने की जिम्मेदारी मैं आयुक्त महोदय को देता हूँ। उसके बावजूद अभी जो पानी भरा था, जल्दी पानी निकलने के बाद में वहाँ पे किसी भी ढंग की बीमारी न हो, उसके लिए जो केमिकल का या पाउडर का प्रादुर्भाव उसमें जरूरत है उतना किया जाए। मंत्री जी, मेरा सवाल आपत्ति व्यवस्थापन को लेकर है। आपत्ति व्यवस्थापन में यह है कि आपके यहाँ 20 से 24 माले तक की बिल्डिंग्स हैं, लाइट नहीं है, नेटवर्क नहीं है, लोगों के घरों में पानी नहीं है, लोग बीमार हैं, ट्रैक्टर से लोगों को ट्रीटमेंट के लिए ले जाया जा रहा है। इसके लिए क्या व्यवस्था की आपत्ति व्यवस्थापन है? लोग संपर्क कैसे करें? भाई साहब देखिए, ये अव्यवस्था हुई है, इसके लिए किसी एक को जिम्मेदार ठहराना वो भी गलत मेरा होगा। सवाल कैपेबिलिटी पे है। नहीं, अभी देखिए, हालांकि जब मैं इस ठाणे जिले का पालक मंत्री था तब मैंने डीपीडीसी में एक रेजोल्यूशन पास करके लिया था कि सीसी देने के टाइम में यदि उधर पानी की व्यवस्था नहीं तो सीसी नहीं देने का। क्या बोल रहा हूँ मैं? सीसी नहीं देना, लेकिन यहाँ सब बिना नहीं, सुनिए, मैं जो आप जाके ठाणे डिस्ट्रिक्ट प्लानिंग और डेवलपमेंट कमेटी का जो अहवाल पुराना ढूंढ लो, तो ऐसा ठहराव लिया था मैंने कि जिस शहर में सीसी देना हो तो उसके पहले पानी का बंदोबस्त होना चाहिए। पानी का बंदोबस्त नहीं है तो सीसी मत दे दो। लेकिन बात ऐसी कि बिल्डर लोगों का फोर्स, राजनीति के लोगों का जो एक अपना डेवलपमेंट करना, अपना मतलब शहर का और खुद का भी, और उसमें कौन सी पार्टी उसमें कमी नहीं है, ऑल पार्टी की फंक्शन है वो। क्या बोल रहा मैं? आप बोले क्या? डेफिनेटली जहाँ पे हमारे पार्टी के पे कई लोग वो उसमें सहभागी है तो उन्होंने वही किया है, तो ये नहीं होना चाहिए अभी। लेकिन मैं सद्भाग्य से बोलता हूँ कि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने ठाना जिला के लिए 2000 MLD पानी का करजत में बंदोबस्त किया है। अभी यहाँ पे जो पालघर वगैरह के लिए, यहाँ की जो पालघर जिला में जो डैम्स है उसमें से पानी भी सफिशिएंट मिलेगा, पानी मिलेगा। लेकिन अभी बात ऐसी की जो अव्यवस्था है कि जो केबल फॉल्ट में आ गया, 20वें मंजिले पे लोग रहते तो उतरना लिफ्ट से, मैं समझता हूँ कि जवान लोग उतरेंगे, बुजुर्ग लोग कैसे उतरेंगे, बीमार लोगों को कैसा लेके नहीं चलेंगे, ये समस्या बनी है। और ये
अव्यवस्था बनी है ये तो रिफ्यूज नहीं किया जाएगा, ये तो बनी हुई है, लेकिन उसमें से रास्ता निकालने के लिए हाई लेवल पे अपन विचार करें। हीरा भाईंदर भी डूबता था सर, हीरा भाईंदर भी डूबता था। वसई विरार में 250-200 एमएल बारिश के बाद पूर्ण परिस्थिति निर्माण हो रही है। मेरा सवाल ये है कि क्या वसई विरार में जो बारिश हो रही है उसकी वजह से बाढ़ है या पेल्हार डैम से लेकर सातीवली जो वन पट्टा है वहाँ के पानी से शहर में जा रहा है? इसके लिए कोई नियोजन या होगा आगे कुछ? देखिए, ये डैम से आने वाला पानी नहीं है, ये लोकल ये बादल फट गया, क्या बोल रहे हैं? स्मार्ट सिटी नहीं मधुबन में जो सर पानी आता है वो सुनिए, पादरवाड़ी से लेकर आज- सातीवली की तरफ से आता है। नहीं सुनिए, वो तो आता होगा, लेकिन ये ढक फुटी जिसमें मराठी में बोलते हैं बादल फटना, ये बात सच है, ये पहले नहीं था। 250 एमएल बारिश है सर। नहीं, अरे 300 एमएल 325 रिकॉर्ड एक दिन वाला। तो बात ऐसी है ये नेचर ने भी अपना रूप दिखाना शुरू किया है। इंसान यदि मस्ती में चलता है तो नेचर भी बोलता है तुम्हारी मस्ती उतारूंगा। तो अभी नेचर को फिर से अपने को कंट्रोल में लाना है, तो उसके लिए फिर से पर्यावरण का समतोल रखना है, इसके लिए पेड़ लगाना है और सभी की जिम्मेदारी है। एक कोई किसी को रिस्पॉन्सिबल पकड़ के नहीं चलेगा। जलभराव झाला होता सर, महत्वाचा विषय आहे, पहिला पाऊस आहे, हे पहिल्या पावसामध्ये अख्खी वसई विरार पुढे आलेली आहे। तुम्ही याची कुठं पाहणी केलात का की वसई विरारमध्ये येणारं पाणी कुठून आहे, किती ठिकाणी माती भराव झालेला आहे आणि ते किती नाले आहेत आणि त्या नाल्यामध्ये आणखी काय कचरा आहे का किंवा त्याची सफाई झाली का? याची पाहणी केलात का? सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली आहे। कुठे कुठे काही असे कुठले महत्वाचे नाले आहेत की ज्याच्यावर काम करणं? नाही, बघा बाब अशी आहे की वसई या परिस्थितीमध्ये समुद्राचं पाणी उंच असलेलं हॉलंड, तुम्हाला माहिती आहे की हॉलंड शहरामध्ये ॲम्स्टरडॅममध्ये बाहेरचं पाणी असं 10 फूट उंच आणि शहर पसरलं, परंतु त्या ठिकाणचं पाणी प्रॉपर सिस्टीमने त्या ठिकाणी सायपन केलं जातं। नवी मुंबईमध्ये सुद्धा होल्डिंग पॉन्ड आहेत ना, ज्याला आपला समुद्राची भरती होते त्याला नेमका पाऊस येतो, तुम्हाला कल्पना असेल, तर त्यावेळेला येणारं पाणी हे साठण्याकरता त्या ठिकाणी मोठे होल्डिंग पॉइंट केलेले आहेत। आणि जर थांबर आणि जसं भरती ओसरली तर ते पाणी आपोआप समुद्राच्या म्हणजे खाडी मार्गात बाहेर जातं। अशा प्रकारची वसईला सुद्धा यंत्रणा करायची इच्छा नक्कीच आहे। आता झालेली समस्या रेल्वेचा अरुंद काही ठिकाणी कलवट आहेत, हायवे अथॉरिटीनी काही ठिकाणी केले, कोणी केबल टाकल्यात, कोणी म्हणजे इथं आता आपले रेल्वे ट्रॅक आहे, बुलेट ट्रेन येते, या सर्व ज्या अथॉरिटी आहेत या सगळ्यांना एकत्र बोलून ज्याने ज्या चुका केलेल्या त्या दुरुस्त करून त्याच्यातून मार्ग काढायचं ठरवलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।